हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजची ही खरेदी आमच्या नवरोबांसाठी आहे. तर त्याचं खूप दिवसापासूनचं स्वप्न होतं, त्याला सिको वॉच घ्यायची आहे. तर फायनली मला ते घेता आली आहे आणि मला खूप इच्छा होती त्याला ही वॉच घेऊनच द्यायची आणि माझ्याच थ्रू ती वॉच घ्यायची होती. आणि फायनली मी ती घेतली त्याच्यासाठी आणि त्याच्या चेहऱ्यावरती खूप तो छानवाला असा हॅपीनेस होता की त्याचं ते स्वप्न पूर्ण झालं आणि मला खूप आनंद वाटला की त्याला ती वॉच खूप आवडली. आणि अशी ही आमची खरेदी मी 1 वीक आधीच केली, त्याचा बर्थडे यायच्या आधी. आणि मी सरप्राईज देण्याच्या चक्करमध्ये नाही पडत, कारण की असं होतं की आवडतं नाही आवडतं म्हणून त्यालाच घेऊन गेले होते आणि त्याच्यासाठी हेच सरप्राईज होतं की मी त्याला ती वॉच घेऊन दिली. तर आज होता त्याचा बर्थडे आणि आजचा हा स्टार्ट आहे. आणि आजची स्टार्ट झाली आहे केक बनवण्यापासून आणि छान त्याच्या आवडीच्या गोष्टी बनवल्या. नाश्त्यासाठी खिचडी बनवली होती आणि दुपारी खूप दिवसांनी म्हणजे खूप मंथनी मी केक बनवायला घेतला आहे. आणि थोडंसं मध्ये खूपच टेम्परेचर हे झालेलं आहे, आता वाढलेलं आहे, त्यामुळं व्हिप क्रीम मस्त झाली होती माझी. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी तो केक हे करायला घेतला, आयसिंग करायला घेतली त्याच्यावरती, तर खूप आमच्या इथं खूप गरमी असती आणि बिलकुल व्हेंटिलेशन नसतं. तर त्याच्यामुळं तो व्हिप क्रीम जी होती ती थोडी ना चॉकलेट मिक्स केल्यानंतर मेल्ट व्हायला लागली. तर मी त्याला वेस्ट नाही जाऊन दिलं आणि मी त्याच्यानंतर जास्त त्याच्यावरती डिझाईन करत नाही बसले आणि खूप छान असा मी तो केक केला. आणि तो नेक्स्ट डेला जेव्हा तो सेट झाला तो इतका छान लागायला लागला, मुलांना खूप आवडला. आणि खूप पहिलं म्हणजे जेव्हा आम्ही केक बनवायचो कोविडच्या टायमिंगमध्ये सर्रास बनवत होता केक आणि तेव्हा अवघड नाही वाटायचं. आता खूप महिन्यांनी हा केक बनवला आणि खूप छान वाटतं आणि सगळे आवडीने खातात आणि मनसोक्त खातात. त्याच्यानंतर फायनली ही रात्रीची तयारी होती, बाकीची माझी कामं आटपली, माझा उपवास होता आणि त्याच्यानंतर मी हे प्रिपरेशन केलं आणि छान असा हा बेत केला होता, पनीर भाजी आणि त्याच्यासाठी सरप्राईज केक. आणि कस्टर्ड करायचं होतं, कॅरमेल कस्टर्ड त्याला खूप आवडतं, पण ते नाही करता आलं. आणि हा ऑफिसवरून आला त्याच्यानंतर त्याच्यासाठी हे सरप्राईज होतं की आज मी घरीच केक बनवला होता. त्याला वाटलं बाहेरून आणला, पण नाही, त्याच्यासाठी हे पण सरप्राईज होतं की छोटे छोटे सरप्राईज देत राहावेत छोटे. आणि काल एडिटिंग करायचं राहून गेलं होतं, तर आज मी आली आहे सिन्नरला, नाशिकला, ब्राईडच्या ऑर्डरसाठी. आणि फायनली मला थोडा वेळ मिळाला आहे, आत्ता थोडं फ्री झाले मी, 12 वाजलेत आणि त्याच्यामुळं आत्ता मी हे व्हिडिओ एडिटिंग करायला वेळ मिळाला आणि व्हॉईस ओव्हर करते. थोडासा नॉईज वाटेल तुम्हाला तर प्लीज समजून घ्या. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.